आनंद झालाय मला ग बाई आंधळ्या माहेराला मला ग बाई आंधळ्या माहेराला आनंद झालाय मला ग बाई आंधळ्या पंचमीच्या सणाला उतर खाली काला अगं पडची बिडतील की झाड केवढं तू केवढी आव्हान हाय पडत ह्याच्यात माहिती का आम्ही पहिले बालपण खेळ ह्याच्यात सुरपारंबा ही खेळत होतो बालपणी. अगं हे काय सॉंग लावले पण झाडावर खाली आनंद व्यक्त कर की अगं आव लय भारी वाटत होतं मला माहित आहे का. अगं उतर खाली ग उतर तुला काकला घेतो उतर पडची बिडतील ग बघ ना हा मला उडी मारा येते की तुम्हाला काय माहित आहे. आपण तू मला एक सांग एवढ्या वर आलीच कशाला ग कशाला म्हणजे हा अहो बालपण व्यक्त करा मला याच्यात किती भारी वाटायला लागले माहित आहे. चिचचे झाड बसले चिचचे काढायचे तेव्हा का अगं मला सांग तुझं वय किती ह्या झाडाचं वय कधी किती हाय तू म्हणतेस बालपण त्या झाड एवढं असताना वर गेलती का तेव्हा वा वा ही झाड काय तुम्हाला बारीक वाटते का किती मोठे फांदेन फिंद्यान फुटले तर सगळीकडे मोठं लाड झाड आहे ही. माझं वय काय अशी म्हातारी 80 वर्षाची म्हातारी तर झाली काय मी. अगं तुला कोण म्हणते म्हातारी ग मग तुम्ही म्हणता का आता ही झाड केवढं तू केवढी. अगं पण मला एक सांग झाडावर चढण्याचा उद्देश मला नेमका काय सांग अव आम्ही बारकं होतो ना शाळेला जात होतो तेव्हा हा. 4थी 5वीला हा. तेव्हा सुरपारंबा इथं खेळायचं खाली आणि झाडावर पटापटा पटापटा चढायचं माहित आहे का. त्यामुळे मला ह्याची जर आठवण आली म्हणून हे झाडावर बसावं म्हणलं जरा घटक. बरं उतर खाली तुझा काय सांगायची सांग आधी उतर येडवणं करू नको उतर खाली पडची बिडची लाग एकुलती एक बायको आहे अगं तुम्हाला अव नाही पडत काय पडलं तर हातपाय मोडतेल घरात बसलं दुसरं काय व्हायचंय. मग तुम्ही बारक्या पण नाका शिंबडी पुसत टाकाला शेंबूड पुसत असते ती काय मग काय बोलताय अव तुम्ही खेळत नव्हतं तुम्हाला माहित नाही कसलं असतं ती. हे आपलं काय माहित नव्हतं तसलं तुम्हाला काय माहित होतं तुम्हाला येतच नव्हतं तर खेळताय काय. बरं उतर उतर खाली उतर उतर अहो थांबा की मला चिचा काढायची त्या जा 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 खा चिचा खायची त्या हा, जा तसले कवळे कवळे लागले त्या माहित आहे तुम्हाला चिचा. हा, लागणारच घेता खाऊ वाटणारच घेता मग अगं ते आता खाऊ वाटत नसते त्या चिंचा ग अहो खायचे तसले बघा चिचा कसले बा लागले त्या बारीक बारीक झाड चिचा लागले त्या तसल्या. अगं आता खाऊ वाटत नसते चिंचा ग मग कवा खावाटी त्या. ते आता तुझं काम नाही ती उतर खाली अहो ते मला माहित आहे कवा खावा मला माहित आहे कवा खावाटत असते त्या हा. पण असं बी खावाटत नाही त्या का माणसाला खावाटत आंबटपणा खायला असते त्या आंबट चिचा. बघू मला दे बघू एक खायला येते का हाताला तुझ्या आता वर जायला लागते ते अजून. मग हा इथं फुटच नाही ते त्यामुळे चिचा नाही ते हिचं. अगं लय ग अगं तो सगळं चिंच ते उतर खाली उतर उतर उतर. हो का ही बारकी असली चिचा. आणि खात होते ना पहिलं आता लय आंबट लागाला का लय आंबट लागायला वाटतं लागला. उचल माझ्या तोंडावर उतर खाली लय आंबट आहे हो बाईचीच. अगं उतर खाली दुसरी आठवणी बी लय येते तुझ्या उतर खाली थांब उतर ये आता त्या आंब्याच्या झाडावर जायचं आहे बरं अजून. चल नाही तुला चल उतर खाली उतर अगं उतर पट दिशी उतरली काय कशी उतरली हा नाद करायचंय हो का हे तळ आता तळ्यात पोवायचं आहे. तू हा चल तुम्हाला दाखवते. मार कुपशी मार कुपशी 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 मारू. हा. ए, थांब, ए, थांब. बसला अहो पाणी नाही तळ्यात. म्हणून तुला कुपशी मार म्हणत होतं ग खूपशी मारली असती म्हणजे माझं तोंड फुटलं असतं दात हाय ते बी पडलं असतं. लोक मग असं किती मरून पडले त्यात ग मग बघा गे लय भूत मस्त माहिती आहे का तुम्हाला. अगं आता आहे ती आण किती खायला तुला उचल आता वाळून गेलं ती हा वाळून गेलं वाळून पॉपलेट झाली त्याची पॉपलेट. अजून अजून काय आठवण बघा अजून चिचा आहे ह्याला आवड तुम्हाला देऊ खायला. तूच खा तुझ्या माहेरच्या आठवणी हो का चिचा असले लागते त्या मीठ ही लावलं ना लय भारी लागते ती चल चिचा. आंब्यात झाड बघू कसलं आहे बघू चल चल बघू तुझ्या आठवणी तर बघू मला चला तुम्हाला दाखवते माझ्या आठवणी लय भारी त्यावर आम्ही बारकेपणी लय खेळत ते होतो. दुसरं झाड कुठं आहे? मी तुला पटवलेलं ते वय हा पसंत केलेलं ग ते झाडाखाली बसून ग होय हा चला तो का तिथे हाय खाली. खाली आहे का हा. चल बरं बघू चल हे आंब्याचं झाड हा? लोक 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 हे आंब्याचं झाड किती वर्षाचं आहे ग ही होय हा ही हाय तो का तिथे जांभळीचं हाय तिकडे तो का ती लिंबूनीची हाय ती इकडे लिंबूची चक्कूची सगळी आहे ती. आमच्या पप्पाने सगळी लावली बघा लिंबूनी हाय चक्कू हाय सीताफळ हाय तुझ्या बाण लय उद्योग केलाय ग मग जांभळ हाय केळी हाय काय नाही ती नाही सगळं हाय. बर आता जावायला काय खायला काय आहे का आता का वाळल्यात
ए ते यायला ते कुचका कोंबडा आणला असेल त्या काय त्या कुठल्या गल्लीतला ग कुंभार गल्लीतला कुंभार गल्लीचं नव कोंबडी चौकातला ते तसला पांढरा कोंबडा बिनपकाचा. हा काय बोलताय अहो? अगं एखादं बोकाड बिकाड काप म्हणा देत हाय ती की अगं अहो तिला गो 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 इकडे गो गो बघ ती ते हानतील आपल्या लोकांची ती. लोकांची कशी असते ती ग हम्म. अगं ते आणतात ते पांढरं बोकाड अगं 2-4 दिवस खायला होईल अगं येडा बिडा काय ते हानतील आपल्या लोकांचं आणल्यावर धरून. मग आपलं कोंबडच बरं आहे ताज तवानं. ही काय केलं असलं ग अगं ही जळून चालली मग पाणी ना फिनी पाऊस पड नाही त्यांच्याकडं. पाऊस पाणी नाही मस्त तोंड वाळून चालली ती पावसानं. पाऊस आला नाही पावसाचं म्हणून. तोंड वाळायचा काय संबंध येतोय हा? पावसाचं तोंड वाळायचा काय संबंध मग ही रानं बघा ही कशी झाली ती ह्या पिकं ह्याला आली ती पाण्याला आली ती रानं त्यामुळे धान सुकायला लागले. पाऊस पड नाही त्यांच्याकडे कसलाच. येतोय? कसलं आबळ आलं की आबा येतं हिकडले एक मार्गी जाते एकदा हिकडले एका मार्गी जातंय त्यांना मध्येच ठेवले. आपल्याला घर जावाय करू तुझा बा अहो त्यांना थोडं रान आधीच असू दे मला त्यातलं निम्म दिलं की मग तुम्हाला निवांत देऊन आधीच मेहण्याचं लगीन होईना. रान थोडा आहे म्हणून तुम्हाला कुठली द्यावं त्यांनी रान अजून. आता कशाला लगीन करायचं थोड्यासाठी काय बोलताय अहो लेकरात हो जाऊ द्या की. हा त्याचा संसार बिंसार बघूया करूया त्याचं झालं म्हणजे टेन्शन गेलं. या लिंबत राहते बघ आता बेत करायचं म्हणले बघ बरं गावतील का 2-3 हायती का पिवळे हा हायती. आयला जावायचे काय तर काटा मोड लाग काटा मोड लाग लिंबुनीचा काटा मोडला बघा कसला पायात. हो का दुसरे आहे ते बघू इकडं अयो रगतच नाही माझ्या. अगं ह्याला एकच दिसतंय की ग ह्याला रगत आहे ते बघ ह्याला आहे ते रगतच नाही माझ्या अंगात बघा. काटा मोडला तरी बी रगत आलं नाही. मग पाणीच वतच जा की जरा नरड्यात नरड्यात. हं मला घुसले बाई तुझ्या नादानं जांभळं तर आहे ते बघू लागा चल रगत आलं बा. हं आल्यासारखा हेलपाटा तर वाया जाऊन नको रे कसला दंड व्हायला लागला अगं चल रक्त दंड व्हायला लागला अगं तुझ्या पायातलं काटा रगतच घुसलेला. नाही तर कुठलं यावं रगत. काटा घुसलेला हो का ही जांभळी झाड आहे. ही जांभळी झाड आहे तिथं चक्कूची झाड आहे ती. चला दाखवू तुम्हाला चक्कूची झाड. बाण लय मोठा परपंच केला अगं तुझ्या मग आव दुसऱ्या रानात जायचं नाही कशालाच माहित आहे का. हे तिथलं बोकडा आणखी कोणाच असं ना आणतात कोणाचं शेजाऱ्याला लय नकोय आणि तिने आपल्याला धरून धरून अगं आण आण आपली कसं पॅन्ट तुमची पॅन्ट पिठच हा तिला माहित आहे का. एक शिळीने एक बोकडा आणचा जा नग नग शेंगा बिंगा तर हायते नाही ते खायला ग कसले सांगावं. भुईमुगाच्या भुईमुगाच्या आहे ते की चक्कू तर आल्या आल्या घरी कोण नव्हतं तर ताव मारला की तुम्ही माहित आहे का जी मोठं बरं शेंगा. शेंगा त्या जिबीचा इटाळ फिटला नाही माहिती का हो का चक्कूची झाड आहे ती आंब्याची आहे ती. अरे ह्याला आंब्याची काय- काय आता छटणी केली तो का तिथं आंब्याच्या झाडाशींची. अगं ह्याला फुलं जाते काय याचं काय फुलं खावं ते अगं आवाज चक्कूचं सीझन चक्कू लागते तर कवावी लागते होय. कटिंग केली आणि अशी केली ती आंब्याच्या झाडाची कटणी केली त्या. तिकडं लागा काय आहे त्याच्यात तो का तिकडं आंबा आहे मोठा. त्याला काय हाय तर का मला फिरवायले ग माझं घास बरं खाल्लेलं ती बी जिरवावं लागली ग मला काटा घुसलेला मला दुखा लागलं पायाला. लिंबू आता कौतुक दाखवायला लागली की बापाची बाग फिरवून मला तू काटा घुसला म्हणून काय व्हायला लागलंय? लिंबूनीचा काटा लय अगं, बेकार इथं सगळं असतो. गुंड जायती ग कसलं गुंड या गुंड येत राहणार त्या अव ही रानच असलाय व मोठ्या दगडाशींच हे नीट नीट करून एवढं तर ही केली माहित आहे का. ह्याला काय येतंय शेती करायला दे चला म्हणा की मला तुम्हाला दाखवते तो का ते रोडच्या कडे सगळी त्यांनी कसली मोठी 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 दगड लावली ती माहिती ह्याला आहे काय शेती करायला नाही दे म्हणा माझ्याकडे माझी बघतो का. माझा राग सगळं घ्यायलाच बसला की तुम्हाला येते का शेती करायला. हा? मग? तुमच्या हाय ती शेतीतलं तुम्हाला करणं होत आहे. रोज उठलं की जाता रोज उठलं की जाता आणि तुम्ही सांगायला लागला इथं ही दे मला म्हणून. त्याने काय जावं का पंढरपुरात आपलं बस दे बाबा करत बसायला. बर बर अजून काय काय दाखव तू चल आता काय तेच खावा. न ग बाई तूच खा डोळा मारते का काय मला तू हा? जळणावर आंबट लागलं व काय बी बोला आंबट बघा. म्हणजे आता तू चांगली 50 वर्षात आली नाही करायला लागली म्हणायचं मग हा हो का लिंब संध्याकाळी बेत करायचा आता लिंब घ्यायची ती. नुसती लिंबच खाऊ घाल इकडे काय दिसतंय की कोण हाक मारला लागले शिवाय बिवा देतील बाई तोड नको शिवाय नाही माझी वहिनी तिकडे खाली हाका मारते पोराशीनला गुरण ह्या मला म्हणजे वाटलं आपल्याला काही चहा पाण्याला बोलत होती काय कोणास बोलवते ती की ना बोलवा काय झालं. तेव्हा सकाळी आलोय अगं सकाळी आलोय ती घरी नाही ती कामाला गेलती घरी बसून खायच काय त्यांनी मग आपण पोटाला येणार माहित परपंचाला नव्हतं बघायच नाही त्यांना आपण काय. येणार माहित नव्हतं त्यांना चल बाई चल तिकडे बाहेर चल
चला बघू तुम्हाला त्या तळ्यात तळ्यात बघू काय आहे त्या चल कसलं मोठं तळ आहे माहिती आहे का तुम्हाला ते इथं आता शेजारी चल केले तुला त्यांनी शिकवलं बघा पोवायला म्या त्यांनी त्यांच्या आंब्याची लय बाग मोठी होती त्यांनी झाड काढून बघा ते तळ केलंय म्हणजे काय म्हणायचं तुला काय आंब्याची बाग काढली अहो शेजाऱ्याने तिथं केली व सांगलेवाल्याचे त्यांनी बर आंब्याची लय मोठी बाग होती चांगली 2 एकर होती बर मग काढू तुला काय करायचं? काढून त्यांनी तळ केलं तळ पाडलं ना आता ही लावलं रस्टाक लावले डाळिंब काढून चल तुला पोवा शिकवत तळ्यात चल त्यात पाणी तर आहे का नाही कोणाच चल शिकली का आता काय गुडघा पण तर असेल की उधड्या मारून ये, चल उदड्या मारते तेवढ्यात पाण्यात हा. लिंबूनीच काटा येते वय खाली बघून या ना तर आणलं माहेरला आणि काटा मोडून काय घेतला ग नुसतं पडा काय ग वासाडा आहे ग नुसतं ही. अहो पाऊस नाही व पाऊस नाही काय करावं त्यांनी तर कुठलं पाणी आहे ते आणा सांगावर हे बघ, लिंबू पडली ती मारणाला पाणी लागतंय तुम्हाला माहित नाही काय तुमच्याकडे इकडे पाण्याचा भाग आहे उगं लागलाय लय टिंबड्यानं बोलायला ग ग ग ग ग ग ग ग घुसला ग काटा घुसला ग काटा माझ्या रागवला घुसला ग काटा मला लय मागा म्हणत होता की. दंड वाहायला लागला बास बाय बस काय एवढं माझं लिंबू पोट भरलं माझं तुझ्या बापाची कसलं बाग कुठलं बघून. भारी बघा आंबा यो देवा कसलं भारी दिसते हो, लय भारी दिसतंय त्यावर बसते का फोटो काढतो तुम्ही मला चढायला तेवढ्यावर येते चल ते हाय ती बी मोडून टाकतील फुट्या मग बडवल बा तुझा चल काय करलं मन होय लागलं मग एवढ्या मोठ्या आंब्यावर चढली ना आता एवढ्या आंब्यावर चढा येत नाही का येतं या फुटल्या भारी नाही घेतलं माझा बर बघू असं चल करून बसते बघा. काढतो हा चल हा चल जा लिंबू तू तिथं हं. ओम ते नमः फुट्या शिवाय. मोडू देऊ नको फुट्या मोडू देऊ नको